कृतीपत्रिकेच्या सरावामध्ये आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत. आजच्या कृतीपत्रिकेमध्ये जो नवीन भाग आहे म्हणजे कृतीपत्रिकेचे दोन भाग, पहिल्या सत्राचे जसे दोन भाग होते तसे दुसऱ्या सत्राचे दोन भाग आहेत. आणि दुसऱ्या सत्राच्या दोन भागामधला मराठीचा आज शेवटचा भाग आपण पाहतोय. मराठीचे भाग संपल्यानंतर आपण इंग्रजीचे भाग सुरू करणार आहोत, नंतर गणिताचे भाग. मग हा पहिला भाग संपल्यानंतर पुन्हा कृतीपत्रिकेचा दुसरा भागही आपण असाच घेणार आहोत. त्याचा सराव अध्ययन निष्पत्तींच्यासाठी फायद्याचं होईल. आता कृतीपत्रिकेमध्ये आजची अध्ययन निष्पत्ती आहे की आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या लेखनात समाविष्ट करतात. मुलांना जे वेगवेगळे अनुभव आलेले असतात त्यांच्या जीवनामध्ये, परिसरामध्ये, जे त्यांनी पाहिलेलं असतं, जे ऐकलेलं असतं, जे अनुभवलेलं असतं, ते त्यांनी लेखनाच्या माध्यमातून, लेखनातून मांडायचं, लिहायचं, शब्दबद्ध करायचं, अशी ही अध्ययन निष्पत्ती आहे. अध्ययन निष्पत्ती काय आहे की आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या लेखनात समाविष्ट करणे. आणि हे करता येतं का तुम्हाला ते पाहणं. तुम्ही जर करतात म्हणजे मुलं काय करतात, आपल्या जीवनातील आणि परिसरातील अनुभव आपल्या लेखनात समाविष्ट करतात. आता हे करतात का? दुसरीला असणारी मुलं स्वतःच्या अनुभव, आपल्या जीवनातले अनुभव, आपल्या परिसरातील अनुभव लिहून दाखवतात का? जर ती लिहायला शिकली, आपला अनुभव मांडायला शिकली, थोडक्यात जे घडलेली गोष्ट आहे, घडलेली घटना आहे, पाहिलेला प्रसंग आहे, तो प्रसंग जर सांगता आला, लिहिता आला, तर म्हणायचं ही अध्ययन निष्पत्ती पूर्ण झाली. प्रसंग, घडलेली घटना, घडलेला प्रसंग लिहून दाखवता आला पाहिजे, लिहिता आला पाहिजे, अशी ही अध्ययन निष्पत्ती आहे. खाली पालकांसाठी आणि मुलांना सूचना आहे की मुलांकडून त्यांच्या अनुभवातील प्रसंगांचा वापर करून खालील प्रश्न सोडवून घ्या. त्यांच्या अनुभवातील प्रसंगांचा वापर करा. तर आपण पाहत होतो की तुमच्या अनुभवातील प्रसंग, एखादी घटना, ती घटना लिहिणं किंवा ती घटना किंवा तो प्रसंग सांगणं. घडलेली एखादी घटना तुम्हाला सांगता येईल का, जी तुमच्या अवतीभोवती घडलेली असेल, शाळेत घडलेली असेल, किंवा बाजारात जाताना घडलेली असेल, किंवा घरात घडलेली असेल, खेळत असताना घडलेली असेल, किंवा कुठेही तुम्ही पाहिलेली जी घटना तुम्हाला आठवत असेल, ती घटना तुम्हाला सांगता येत असेल तर तुम्हाला ती लिहिता पण आली पाहिजे, तो प्रसंग लिहिता आला पाहिजे. आणि यासाठी या स्वाध्यायामध्ये हा प्रश्न आहे. अध्ययन निष्पत्ती मधून एक प्रश्न तयार करून दिलेला आहे आपल्याला. आकाशाचे संध्याकाळी निरीक्षण करून त्याविषयी आलेला अनुभव लिहा. प्रश्न काय आहे? आकाशाचे संध्याकाळी निरीक्षण करून त्याविषयी आलेला अनुभव लिहा. मग तुम्हाला आकाश पाहिल्यानंतर, संध्याकाळी निरीक्षण केल्यानंतर आकाशाबद्दल तुम्हाला कोणता अनुभव येतो, काय वाटतं, ते सांगायचं आहे. आता साईराजचा रेज हँड दिसतोय. साईराज, सर, आकाशात चांदणे दिसतात, पुन्हा काळे काळे ढग दिसतात, पुन्हा चंद्र दिसतो,
पुन्हा रात्री गार हवा सध्या लागते. थँक्यू सर. छान साईराज. थँक्यू सर. हा, साईराजनं त्याला जे वाटतं ते त्यानं आता मांडलेलं आहे की आकाशाचं संध्याकाळी निरीक्षण केल्यानंतर त्याला कोणता अनुभव आला ते त्यानं सांगितलेला आहे. तुम्ही असा अनुभव सांगू शकता का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कोणता अनुभव आला? बघूया रेज हँड कोणाचा आहे का? हा, जोयाचा रेज हँड आहे. जोया. वाचू का सर? हा, लिहिलेस का? वाच. हा वाच की. एक मिनिट. तू क्या करते है? तू चपात्या मध्ये पड. मैं कुछ नहीं करी, बंद. बंद कैसा होता है? एकदा क्लास चालू है कैसा बंद? आवाज येतोय सगळ्यांचा? हा, बोल. आकाश निळे असते. आकाशात चंद्र, चांदण्या किंवा सूर्य असतो आणि आकाशात काळे ढग दिसते. थँक्यू सर. ठीक आहे. जोयानं सांगितलेलं आहे आकाशाचं निरीक्षण केल्यानंतर तिला काय वाटतं ते. यानंतर मुस्कानला काय वाटते? मुस्कान. सर, आकाशात निळे निळे ढग असतात. रात्री चंद्र असतो, चांदणी असते, विमान असतं, सूर्य. थँक्यू. छान. स्वरूप. संध्याकाळी हवेत वटवाघळं फिरतात आणि रात्री सूर्य मावळतो आणि चंद्र वरती येतो. झाले का स्वरूप? हा. स्वरूपनं वटवागळांचा एक अनुभव सांगितला की वटवागळ कशी झाडांना लटकून असतात. हा एक वेगळा अनुभव सांगितला. समृद्धी. संध्याकाळी आकाश काळेभोर दिसते. त्यामध्ये चंद्र असतो, चांदण्या असतात, तुटलेले तारे दिसतात. संध्याकाळी आकाशात पाहिल्यावर शांत वाटते. छान. समृद्धीच्या नंतर आणखीन कोण सांगणार आहे का? पाहूया कोणाचा रेज हँड आहे. सरताज. आकाशात काळे ढग दिसतात. आकाशात हा, आवाज यायचा सरताजचा बंद झालेला. कार्तिक ठावरे.
कार्तिक ठावरे. कार्तिक. आकाशात चंद्र दिसतो, आकाशात पाऊस आल्यावर काळे ढग दिसतात. आकाशात चंद्र दिसतो, आकाशात पाऊस आल्यावर काळे ढग दिसतात. आकाशात इंद्रधनुष्य दिसतो, आकाशात तारे दिसतात. आकाशात चांदणे दिसतात. थँक्यू सर. छान. जोयानं परत रेज हँड केलेला आहे. जोया. सर मी उशिरा जॉईन झाली आहे. हा, चालू आहे माईक तुझा. आकाशाचं निरीक्षण केल्यानंतर काय अनुभव येतो, काय दिसतं, काय वाटतं, त्याबद्दल बोलायचं आहे. तो अनुभव नंतर आपल्या कृतीपत्रिकेत आपल्याला लिहायचा आहे. बघा, आम्ही लहान होतो ना त्यावेळेला आम्हाला, ज्यावेळेला आम्ही आकाश पाहायचो त्यावेळेला आकाशात असं वाटायचं की आकाशातून कसं काय पाणी पडत असतं आणि आकाशात कशी ढग दिसल्यानंतर आकाशात किती पाणी असतं, म्हणजे आकाशात जणू काही समुद्रच आहे की काय असं वाटायचं लहानपणी असताना. म्हणजे आम्हाला समजत नव्हतं त्यावेळेला असं वाटायचं की आकाशात वर समुद्र आहे की काय, आणि त्या समुद्रात आपल्याला वर पोहता यायला पाहिजे किंवा वर त्या समुद्रांच्या लाटावर होडी येऊन फिरता यायला पाहिजे असं वाटायचं. ज्यावेळेला रात्रीचं आकाश पाहायचो त्यावेळेला रात्रीच्या आकाशात आम्हाला आमचे आजोबा आकाशातले असे तारे दाखवायचे. मग आकाशातला ध्रुव तारा दाखवायचा, उत्तरेच्या दिशेला असणारा ध्रुव तारा दाखवायचे, शुक्राची चांदणी पूर्व दिशेला असणारी शुक्राची चांदणी दाखवायचे. परत आकाशात अशी नक्षत्र तयार होतात, म्हणजे नक्षत्रांचे जर आकार पाहिले तर ते नक्षत्रांचे आकार म्हणजे चांदण्यांपासून तयार होणारे आकार आहेत. म्हणजे आकाशात हरिण दिसते, चांदण्यांपासून तयार होणारा हरिण, तर ते मृग नक्षत्राचा आकार आहे असं म्हटलं जायचं. हातासारखा हा आकार असेल, हस्त नक्षत्र आहे. असं वेगवेगळी नक्षत्र जी आहेत ते आकाशात दिसतात. आकाशात वेगवेगळी नक्षत्र दिसतात, म्हणजे चांदण्यांचे आकार दिसतात. जे चांदण्या आकाशात दिसतात, तारे दिसतात, त्यांचं जर निरीक्षण करायला गेलं ना तुम्ही, आकाशात तुम्हाला हत्ती दिसेल, आकाशात वेगवेगळं असे आकार दिसतील. तुम्ही आकाशाचं निरीक्षण करायला शिका. ज्यावेळेला आकाश पूर्ण सगळ्या चांदण्यांनी भरून गेलेलं असतं त्यावेळेला त्याचं निरीक्षण करा आणि त्यावेळेला तुम्हाला दिसेल की आकाशात सुद्धा वेगवेगळे आकार चांदण्यांपासून तयार झालेले आहेत. आणि त्याच्यापासूनच मग खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू झाला, नक्षत्रांचा अभ्यास सुरू झाला आणि नक्षत्रावरून ज्योतिषशास्त्र मग विकसित झालं. वेगवेगळी मग ग्रहगोलांच्यावर शास्त्र तयार झाली. आकाश निरीक्षण करून करूनच माणसाला आकाशात उडण्याची इच्छा निर्माण झाली. आणि आकाश निरीक्षण करून माणूस की आकाशात वेगवेगळ्या ताऱ्यांपर्यंत जाण्याची इच्छा तयार झाली. चंद्रावर माणूस जाऊन आला वगैरे अशा इच्छा तयार झाल्या. आता इथं संध्याकाळचं निरीक्षण म्हटलेलं आहे, म्हणजे रात्रीचं निरीक्षण नाही, संध्याकाळचं निरीक्षण. आकाशाचं संध्याकाळचं निरीक्षण ज्यावेळेला तुम्ही कराल त्यावेळेला संध्याकाळ म्हणजे काय, फक्त सूर्य असा मावळलेला आहे त्यावेळेचं आकाश. सूर्य मावळलेला असतो त्यावेळेचा आकाश म्हणजे पूर्ण रात्र पण नसते आणि दिवस पण नसतो, अशी अवस्था असते. म्हणजे सूर्य मावळलेला असतो आणि ज्या ठिकाणी सूर्य मावळलेला असतो त्या क्षितिजावर असं तांबूस रंगाचा आकाश दिसत असतं. खूप सोनेरी आणि तांबूस असा पट्टा पसरलेला असतो, पिवळा धमक असा पट्टा, तांबूस रंगाचा पट्टा दिसत असतो. आकाश खूप सुंदर दिसत असतं आणि ते रंग आकाशात पाहताना खूप मजा येत असते. आकाशात वेगवेगळ्या संध्याकाळी ज्यावेळेला सूर्य मावळत असतो त्यावेळेला ढगांवर तिरपी किरण पडतात आणि त्या ढगांचे किनारे सुद्धा असे चंदेरी झालेले असतात, रुपेरी झालेले असतात, म्हणजे ते सुद्धा असे चकाकत असतात, चमकत असतात आणि ते खूप सुंदर वाटत असतं. आकाश निरीक्षण करत असताना ह्या बाबी सुद्धा
निरीक्षण करत जावा. आकाशामध्ये ढगांचे सुद्धा वेगवेगळे आकार दिसत असतात. ढग ज्या वेळेला आकाशात येतात त्यावेळेला ढगांचं सुद्धा निरीक्षण करायला शिका. ढगामध्ये सुद्धा वेगवेगळे आकार दिसतात, वेगवेगळ्या आकाराचे ढग सुद्धा दिसतात. अरे अरे, मला इथं हत्तीसारखा ढग दिसतोय, मला इथं झाडासारखा ढग दिसतोय, मला इथं बदकासारखा ढग दिसतोय, असे सुद्धा मुलं म्हणू शकतात. म्हणजे तुम्ही ढगामध्ये वेगवेगळे आकार शोधू शकता. जसं मी मगाशी सांगितलं, रात्रीच्या आकाशामध्ये ताऱ्यांपासून तयार होणारे आकार तुम्ही पाहू शकता. म्हणजे सप्तर्षी तारा म्हणजे 7 ऋषी असे एका रेषेत बसल्यासारखं 7 तारे मोठे जवळ जवळ आहेत. मग त्या ताऱ्यांना सप्तर्षी तारा असं म्हटलं जातं. जोया, काय चाललंय? तुम्ही काय करता ते दिसतंय मला. तर लक्षात घ्या, आकाश निरीक्षण करून आलेला अनुभव लिहा, असा हा पहिला प्रश्न होता. आपण पुढे जाऊ आणि दुसरा प्रश्न पाहू काय आहे. दुसरा प्रश्न आहे, संगणकाचं चित्र काढून रंगवा. हा खूप सोपा स्वाध्याय आहे की तो तुम्ही संगणकाचं चित्र काढून रंगवू शकता. संगणकाचं चित्र तुम्ही ऑनलाईन पाहू शकता, गुगलवर पाहू शकता आणि तसं चित्र काढून, कॉम्प्युटरचं चित्र काढून तुम्ही चित्र काढून रंगवू शकता. चित्र काढत असताना सुद्धा काही महत्वाचे भाग आले पाहिजेत. जसं संगणक म्हटला तर संगणकाचा पहिल्यांदा कोणता भाग आला पाहिजे, तर पहिली त्याची स्क्रीन आली पाहिजे. स्क्रीन आली पाहिजे आणि स्क्रीनचा भाग जो आहे तो पहिला भाग आहे. स्क्रीनच्या भागाच्या नंतर मग खाली तुमचा कीबोर्ड जो आहे तो कीबोर्ड तुमचा आला पाहिजे. मग कीबोर्डवरच्या सगळ्या कीज, छोट्या छोट्या ज्या कीज असतात, म्हणजे ज्या बटणं असतात कीबोर्डवरची, ती सगळी बटणं त्यांचं ते चित्रामध्ये तुमच्या आली पाहिजेत. छोटी छोट्या बटनांसाठी मी आता पटकन काढण्यासाठी रेषा मारतोय, तुम्ही ते समजून घ्या. आणि तुम्ही मात्र संगणकाचं चित्र काढत असताना मात्र ते व्यवस्थित काढा. आता त्याबरोबरच या संगणकाच्या जवळ तुम्ही संगणकाच्या बाजूला तुम्ही एखादा असा छोटा माऊस ही काढू शकता. माऊस काय असतो, ज्या माऊसच्या पासून आपण संगणक ऑपरेट करत असतो. आता ह्याची जी वायर असते माऊसची, ती मात्र दुसऱ्या ठिकाणी जोडलेली असते, ज्याला सीपीयू म्हटलं जातं. तो सीपीयू असा मोठा काढायचा, ज्याच्यात सीडी ड्राईव्ह असतो, स्टार्ट करायचं बटन असतं, सीडी ओपन करायचं बटन असतं. असं या सीडी ड्राईव्ह मध्ये बऱ्याच गोष्टी असतात. आणि हा सीपीयू जो आहे हे खरं मशीन असतं, जे या मॉनिटरवर सगळ्या गोष्टी दाखवत असतं. संगणकाचं जे चित्र दिसत असतं तो असतो मॉनिटर, हा असतो सीपीयू. आणि बाजूला तुम्ही एखादा स्पीकर सुद्धा ठेवू शकता. स्पीकर, मग काहींच्याकडे मोठा स्पीकर असू शकतो, छोटा स्पीकर असू शकतो. मग स्पीकर, मॉनिटर, त्याबरोबर कीबोर्ड, माऊस आणि सीपीयू या सगळ्या गोष्टी संगणकाचं चित्र काढायला त्यावेळेला त्यामध्ये यायला पाहिजे. याची काळजी घ्या. त्यांना नावं दिली तरी छान होईल. आता याच्यानंतर पुढचा भाग आहे तो जरा डोके चालवा. तुझ्या परिसरातील माहिती मिळवा व नावे लिहा. तुमच्या परिसरातली माहिती मिळवून, म्हणजे धान्य, कोणकोणती धान्य आपल्या परिसरात येतात त्या धान्यांची नावं लिहायची. कडधान्य कोणकोणती येतात त्यांची नावं लिहा. फळभाज्यांची नावं. प्राण्यांची नावं. पक्ष्यांची नावं आणि फुलांची नावं. हे 6 गोष्टी तुम्ही आता लगेच वहीत नोट डाऊन करायच्या आणि लिहायचं. धान्यांची नावं कोणकोणती आठवतात ती लिहा. कडधान्यांची नावं कोणती आठवतात, फळभाज्यांची नावं, प्राण्यांची नावं
पक्ष्यांची नावं आणि फुलांची नावं ही आत्ता लिहायची आहेत, ती तुम्हाला सांगायची आहेत. याच्यावर या स्वाध्यायावर उपक्रम सुद्धा आहे. तो उपक्रम असा आहे, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी परिसराचं निरीक्षण करा व काय पाहिले ते लिहा. सूर्योदय ज्या वेळेला होत असतो म्हणजे सूर्य उगवत असतो त्यावेळची स्थिती जी आहे, सूर्य उदय होण्याची स्थिती, सूर्य उगवत असण्याची स्थिती, सूर्य पूर्वेकडून बाहेर येत असतो, वर येत असतो, असं ज्या वेळेला प्रकाश येतो, सूर्य दिसतो, ती स्थिती जी असते ती सूर्योदयाची स्थिती असते. आणि सूर्य मावळण्याची स्थिती म्हणजे पश्चिमेला ज्यावेळेला सूर्याचा अस्त होतो, अस्ताला जातो म्हणजे काय, सूर्य दिसेनासा होतो. ज्या वेळेला सूर्य दिसेनासा होतो अशा वेळच्या स्थिती म्हणजे सूर्य समुद्राच्या दिशेने गेला आणि समुद्रात बुडून गेला, गायब झाला, किंवा डोंगराच्या आड गायब झाला, दिसेनासा झाला, म्हणजे ज्यावेळेला पश्चिमेला सूर्य मावळतो त्यावेळेला तो दिसेनासा होतो, ती सूर्यास्ताची वेळ असते. मग सूर्यास्ताच्या वेळेला त्याचा जो देखावा असतो सूर्यास्ताचा आणि सूर्योदयाचा देखावा म्हणजे सूर्य उगवताना त्यावेळेचं वातावरण किंवा त्यावेळेला आकाश कसं दिसत असतं ते सुंदर दर्शन पाहण्यासाठी लोक सूर्योदय पाहण्यासाठी, सूर्यास्त पाहण्यासाठी जात असतात मोठ्या मोठ्या डोंगरावर. मग पाचगणीला गेला, महाबळेश्वरला गेला, अशा ठिकाणी सूर्योदयाचा म्हणजे सनसेट पॉइंट असतो, जिथं पहा सूर्य मावळतो, अशा ते ठिकाण पाहण्यासाठी लोक थांबतात आवर्जून, की सनसेट पॉइंट. असे वेगवेगळे पॉइंट्स असतात जिथं म्हणजे सूर्यास्त पाहायला जातात माणसं, सूर्योदय पाहायला जातात. त्याचं निरीक्षण तुम्ही सुद्धा सूर्योदय पहा, सूर्यास्त पहा आणि सूर्य उगवत असताना, सूर्य मावळत असताना त्याचं निरीक्षण करा, काय पाहिलं आहे ते लिहा. सूर्योदय होताना काय काय पाहिलं, कसं आकाश दिसलं, परिसर कसा, त्याच्यात काय बदल झाले, सूर्यास्ताच्या वेळेला काय बदल झाले ते लिहा. खाली एक कृती पण दिलेली आहे आणि कृती अशी आहे, पाने व फुले वापरून रांगोळी तयार करून दाखव. पाने आणि फुले वापरून रांगोळी तयार करून दाखव. म्हणजे पाना फुलांची रांगोळी बनवायची. आपण रांगोळी वापरून रांगोळी करतो, पण फुलं वापरून रांगोळी तयार करायची, पानांचा वापर करून रांगोळी करायची, पानं फुलं यांच्यापासून रांगोळी तयार करायची. तर अशी रांगोळी तयार करून दाखव, अशी एक कृती आहे. ती कृती ही तुम्हाला पूर्ण करायची आहे. उपक्रम आहे, कृती आहे. आता तुम्हाला जो वर प्रश्न सांगितलेला होता, धान्यांची नावं सांगा, कडधान्यांची नावं सांगा, फळभाज्यांची नावं सांगा, प्राण्यांची नावं सांगा, पक्ष्यांची नावं सांगा आणि फुलांची नावं सांगा. यातलं एक एक जरी लिहून झालं असेल तरी हात वर करू शकता सांगण्यासाठी. प्रत्येकातलं एक जरी सांगितलं तरी चालेल. साईराज. सर, धान्य बाजरी, ज्वारी, गहू, पुन्हा कडधान्य मोड आलेली मटकी, पुन्हा फळ भाज्या, फळ आंबा, पेरू, पुन्हा चिकू, पुन्हा आता भाज्या गवार, पुन्हा कारलं, पुन्हा दोडका, पुन्हा प्राणी शेळी, म्हैस, गाय, पुन्हा पक्षी चिमणी, पोपट, कावळा, मैना आणि कोकिळा. आता फुले मोगरा, जास्वंद, गुलाब, कमळ आणि आबोली. थँक्यू सर. छानच साईराज, खूप छान. चला पियुषा. ज्वारी, मका, गहू, तांदूळ, आता फळभाज्या, कडधान्य नाही सांगितली.
कडधान्य. हा, धान्य धान्य वेगळी आणि कडधान्य वेगळी. धान्य कशाला म्हणतात कडधान्य आणि कडधान्य कशाला म्हणतात? कडधान्य म्हणजे ज्याची ही डाळी, डाळीसनी. हा, डाळी तयार होतात ती कडधान्य आहेत. मग कशा कशाच्या डाळी बनतात ते सगळे सांगितले तरी कडधान्य झाली. मग मुगाची डाळ, मूग, मटकी, तूर, हरभरा काय असे ज्याची ज्याची डाळ बनते ती सगळे कडधान्य आहेत. सांगू का सर? हा, सांग की. कड ही मुगाची डाळ, परत ही हरभरा, परत बस आता फळभाजी सांग. कोणत्या फळाची? फळभाजी, हा, कोणत्या फळाची भाजी बनवतात? मेथी, मेथी नाही, मेथी पाण्याची भाजी असते, पालेभाजी झाली. फळभाजी, फळापासून भाजी कोणती बनवतात? फळभाजी, भोपळा, हा, भाजी, भाजी सांगायचे. फळभाजी. भाज्यांचे प्रकार आहेत. फळ भाज्यांचे प्रकार आहेत, जसे पालेभाजी. पालेभाजी म्हणजे पानांच्या भाज्या, त्या पालेभाजी झाल्या. फळभाजी म्हणजे फळांच्या भाज्या. कंदभाज्या म्हणजे मुळ वापरून जी भाज्या बनवतो ती कंदभाज्या. भाज्यांचे प्रकार आहेत. तसं ते इथं फळभाज्या विचारलेत. फळांच्या कोणत्या फळांच्या भाज्या बनवतो? भोपळ्याचा, गाजरा, भोपळ्याचा हलवा, गाजराचा हलवा. गाजर फळ नाही परत पियुषा, गाजर फळ नाही. गाजर फळ नाही. बर तू शिकरण. चला तू काय? प्राणी सांग. प्राणी, पक्षी आणि फुले सांग. सिंह, वाघ, हरिण, हत्ती, घोडा. बस पक्षी. परत चिमणी, बुलबुल, सुतार पक्षी, मैना. फुलांची नावं. आता फुले, मोगरा, गुलाब, लिली गुलाब, जास्वंद आणि अबोली. झालं. छान. यानंतर बघा मी माईक सुरू करतोय, त्यांनी सुरू करा. माईक मी सुरू केलेला आहे. कोणाचा माईक आहे हा? वेदांत जगताप, मला वाटतं वरून असेल. समृद्धी, धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, मूग, कडधान्य, मूग, मटकी, हरभरा, तूर, फुलगे, उडीद, मसूर. फळभाज्या, वांगे, बटाटे, कोबी, भेंडी, वटाणा, भोपळा, कारले, दोडका. प्राणी, कुत्रे, मांजर, गाई, शेळी. पक्षी, चिमणी, कावळा, बदक, पोपट, मोर. फुले, गुलाब, मोगरा, चाफा, जास्वंद, जाई, जुई. छान. देवराज,
वरून. सांगितलंय मला. हा देवराज सांग. हा देवराज देवराज तुला सांगितलंय. वरूनचा मध्येच आवाज येतोय. वरूनचा माईक सुरू नव्हता, बंद नव्हता, सुरू होता. हा सुरू कर देवराज. कडधान्य आणि हरभरा, मूग, गहू, उडीद, मटकी, धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, कडधान्य, 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 सांगितले असते मला. भाज्या, पालेभाज्या कुठल्या कुठल्या? फळभाज्या सांग. फळभाज्या. हा. बटाटा, भेंडी. बटाटा फळ नाही. बटाटा फळ नाही. टोमॅटो. हा. वांगी, टोमॅटो ही फळं आहेत. फळांच्या भाज्या. मम्मी आणि टोमॅटो झाल्यावर दोडका आहे, भोपळा आहे, ढब्बू मिरची असेल, वांगी, ढबू मिरची, गवार, भेंडी वगैरे या सगळ्या. भेंडी, प्राणी सांग. गाजर नाही. गाजर फळ नसतं. प्राणी सांग. प्राणी, पक्षी, फुले. प्राणी का? हा पुढचं सांग की. हा. घोडा, हत्ती, उंट, गाय, बैल, म्हस, टायगर, वाघ, कुत्रा, माकड, मांजर, शेळी, मेंढी, येडका. पक्षी, फुले सांग ना. सर्व सांगू. थांब देवराजचं होऊ दे. मी सांगू. फुलं, जास्वंद, गुलाब, सूर्यफूल, जास्वंद, अबोली, मोगरा आणि सूर्यफूल. हा छान. देवराज आता सरता सांग. मी सांगू. हा सांग. धान्य, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. कडधान्य, बटा, मटकी, तूर डाळ, मूग डाळ. भाज्या, फळभाजी, भोपळा, टोमॅटो, वांगी. प्राणी, घोडा, हत्ती, सिंह. पक्षी, चिमणी, कावळा, पोपट. फुले, गुलाब, जास्वंद, सूर्यफूल, सदाफुली. थँक्यू सर. छान. यानंतर कोण सांगते? जोया. स्वरूप तयार आहेत बहुतेक. हा. धान्य, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. कडधान्य, वाटाणा आणि फळ भाज्या. डाळिंब, आंबा. भाज्या, भोपळा, टोमॅटो, कांदा. प्राणी, सिंह, घोडा, हत्ती. पक्षी, पोपट, चिमणी, बुलबुल. फुले, गुलाब, कमळ, जास्वंद, सदाफुली, चाफा, जाई. हा सांग. छान जोया. मी सांगू. हा सांग. धान्य,
माझा माईक चालू आहे. सर मी सांगू? हा सांग. सर मी सांगू का? सांग की. कडधान्य, ज्वारी, गहू, मका, बाजरी, कडधान्य, मूग, मूग, मटकी, चवळी, तूर, फळभाज्या, वांगी, भेंडी, गवार. गेलं का तरी सरस नाही ऐकाय. हा आलं आलं. बोललो नाही ते. हो हो. छान. पहा, तृणधान्य आणि कडधान्य, धान्याचे दोन प्रकार जे आहेत ना, तृणधान्य म्हणजे जे गवतासारखी धान्य असतात आणि मग कणीस येतं त्याला, ती तृणधान्य आहेत, ज्याची डाळ होत नाही. आणि ज्यांच्या डाळी होतात ती धान्य ती कडधान्य. तर हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. अभ्यास लिहून याचा पाठवायचा आहे. आपल्या पहिल्या भागातली मराठी हा विषय आज संपलेला आहे. उद्या आपण पहिल्या भागातला इंग्रजी विषय सुरू करतोय. उद्यापासून इंग्रजी विषयाचे 2-3 तास होतील सलग 2-3 दिवस, आणि नंतर गणिताचे 2-3 दिवस तास होतील. मग हा पहिला भाग जो स्वाध्यायाचा आहे तो संपेल. स्वाध्याय शाळेतल्या मुलांना मी स्वाध्यायाचे दोन्ही संच झेरॉक्स काढून देणार आहे. तर स्वाध्याय